कर्क राशी 28 एप्रिल ते 4 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी हा आठवडा एप्रिल आणि मे महिन्याच्या दिवसांनी तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात शनी वगळता इतर ग्रहांच्या स्थितीत कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार नाही. जर आपण 28 एप्रिल ते 4 मे या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर या आठवड्यात ग्रहांचा राजा सूर्य त्याच्या उच्च राशी मेष राशीमध्ये असेल, गुरु वृषभ राशीत आणि केतू कन्या राशीत, मंगळ त्याच्या नीच राशीत आणि बुध शुक्र राहू आणि शनी मीन राशीत असणार आहेत. ज्योतिषांच्या मते जर आपण या आठवड्यात राजयोग तयार होत असल्याबद्दल बोललो तर मीन राशीत चतुर्भुजीसह मालव्य लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे. अशा परिस्थितीत कर्क राशीच्या लोकांना नवीन नोकरी तसेच पदोन्नती मिळू शकते. या आठवड्यात कुटुंबासोबत कर्क राशीने वेळ घालवल्याने तुम्हाला शांती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक केले जाईल. आर्थिक बाबींमध्ये स्थिरता राहील. आरोग्य सामान्य राहील, परंतु ध्यान किंवा योग आणि मानसिक शांतीसाठी उपयुक्त ठरेल. ग्रहस्थिती पाहता कर्क राशीला या आठवड्यात खूप सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. तुम्हाला नवीन संधी आणि वेगळे अनुभव येतील. तुमची मनस्थिती चांगली राहील. तुम्हाला या आठवड्यात चांगले फळ मिळेल. तुमच्या कामात स्थिरता येईल. नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी मिळेल. तुमच्या कामामुळे वरिष्ठ प्रभावित होतील. तुमचे काम त्यांना खूप आवडेल, त्यामुळे तुमचे प्रमोशन किंवा पगारवाढ होऊ शकते. तुमच्या जबाबदाऱ्या अधिक वाढतील. तुम्ही आपल्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या जोरावर उत्तम प्रगती करू शकाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आठवडा फायदेशीर ठरेल. तसेच नवीन भागीदारीत व्यवसाय करू शकाल. तुमचा नफा वाढेल. तसेच कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या शिक्षकांचा आणि पालकांचा पाठिंबा मिळेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल. तुम्हाला नवीन कौशल्य शिकता येतील. या आठवड्यात कर्क राशीला चांगला धनलाभ होऊ शकतो. एखादी मोठी आर्थिक योजना यशस्वी होऊ शकेल. बाजारातील किंवा व्यवसायातील गुंतवणूक सावधगिरीने करावी. तसेच खर्चांना आळा घालण्याचा प्रयत्न करा. आपल्या बचतीवर अधिक लक्ष केंद्रित करा. या आठवड्यात कर्क राशीच्या व्यक्तींची प्रकृती चांगली असेल. तुम्हाला फार त्रास जाणवणार नाही, पण योग ध्यान चालू ठेवावे. आपले आवडते छंद जोपासावे. यामुळे मन प्रसन्न राहील आणि आरोग्यात चांगली सुधारणा होईल. पण ज्या व्यक्ती आधीपासूनच आजारी असतील त्यांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. नियमित तपासणी व वेळेवर औषधे घ्यावीत. कर्क राशीच्या कुटुंबात शांत व समंजस वातावरण राहील. तुम्हाला कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतील. कुटुंबात आनंद टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा. कर्क राशीच्या प्रेमजीवनात सुखद गोष्टी घडतील. नात्यात गोडवा येईल. प्रेमसंबंध घट्ट होतील. तसेच कर्क राशीच्या वैवाहिक जीवनात सुखमय वातावरण राहील. तुमच्यातील संवाद वाढेल. तणाव दूर होईल. रविवार आणि सोमवारी चंद्राच्या अनुकूल स्थितीमुळे घरगुती बाबी सुटतील आणि तुम्हाला कुटुंबाकडून आनंद मिळेल. तुम्हाला कोणत्याही मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार नाही आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांती असेल. शुक्रवार आणि शनिवारपासून तुमची परिस्थिती सुधारेल आणि तुम्हाला जीवनात आनंद मिळेल. तुमचे काम लवकर पूर्ण होईल आणि तुमचे उत्पन्न वाढेल. शनिवारी संध्याकाळी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ मिळेल, जी तुमच्यासाठी एक आनंददायी अनुभव असेल. व्यवसायात वाढ होईल आणि नोकरीत पद्धतशीर काम चालू राहील. शिक्षण उच्च शिक्षण घेतलेल्यांची कामगिरी सुधारेल आणि नवीन सत्रे आनंददायी असतील. कर्क राशीला या आठवड्यात घर आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते, कारण चंद्र तुमच्या स्वामी तुम्हाला या पैलूंवर जोपासण्यासाठी आकर्षित करतो. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला घरगुती कामांमध्ये आनंद मिळू शकतो किंवा नवीन दृष्टिकोनासाठी तुमची जागा पुन्हा सजवता येते. भावनिक बंध मजबूत होण्याची शक्यता आहे. भूतकाळातील तणाव दूर करण्यासाठी आणि प्रियजनांच्या सांत्वनदायक उपस्थितीचा आनंद घेण्यासाठी या वेळेचा वापर करा. कामाच्या ठिकाणी तुमची अनुकूलता दाखवावी. लवचिक दृष्टिकोन तुम्हाला गतिशीलता बदलण्यात चांगली मदत करेल. आर्थिकदृष्ट्या जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. तुमच्या खर्चाचा आढावा घ्या आणि आवश्यक असल्यास रणनीती समायोजित करा. जुन्या संबंधांमधून एक आश्चर्यकारक संधी येऊ शकते, म्हणून मोकळे मन ठेवा. आरोग्याच्या बाबतीत भावनिक संतुलन राखण्यासाठी पुरेशी विश्रांती आणि हायड्रेशन सुनिश्चित करा. आठवड्याचा शेवट आत्मनिरीक्षण आणि भविष्यातील ध्येयांसाठी हेतू निश्चित करण्यासाठी परिपूर्ण आहे. तुमचा आत्मा रिचार्ज करण्यासाठी सर्जनशील प्रयत्नांमध्ये व्यस्त राहा. तुमच्या सहानुभूतीशील स्वभावाला परस्पर संवादाने मार्गदर्शन करू द्या. सर्वत्र सुसंवाद वाढवा. तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा.
ते तुम्हाला चुकीचे मार्गदर्शन करणार नाहीत. या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग हा तपकिरी असेल. भाग्यशाली अंक 5 आहे. भाग्यशाली दिवस मंगळवार आहे आणि आठवड्याच्या शेवटी तुम्ही हे लक्षात ठेवा की कोणावरही जास्त विश्वास ठेवू नये. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम असणार आहे.